श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळे कसे आहात? मजेत असाल? मोबाईलमध्ये मी आता सध्या व्हिडिओमध्ये व्हॉइस टाकते. व्हॉइस टाकणं म्हणजे खूप स्ट्रगल आहे माझ्यासाठी तरी. इकडून तिकडून सारखं कोणीतरी हाक मारते, माझ्याकडे माईक नाही, मी साधा व्हिडिओ म्हणजे नाही का व्हॉइस टाकते. आणि आता मी सध्या व्हॉइस टाकते तर माझी तीर्था माझ्याकडे कंटिन्यू बघते की मम्मा कुणाशी बोलतीये. तर चला, मस्त अशी भाजी करायला घेतलेली. 4-5 काजू, 5-6 खोबऱ्याचे तुकडे, सुकं खोबरं आणि एक कांदा असं तळून घेतलं. त्याची छान मिक्सरमधनं पेस्ट करून घेतली. नंतर त्यात पेस्टमध्ये लाल तिखट, मीठ, काळा मसाला आणि कोथिंबीर घातला. छान त्याला मळून घेतलं. थोडंसं पाणी टाकून छान असं नाही का वांग्यामध्ये भरून घेतलं. तडक्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसण एवढंच घातलेलं आणि त्याच्यामध्ये वांगे छान तळून घेतले. म्हणजे थोडेसे नरम पडतात, शिजायला वेळ लागत नाही असे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं भाजी करते मी. माझी आई अशी करते, सासूबाई पण अशा करतात. त्यांच्याकडे बघूनच मी शिकलेली आहे. छान शिल्लक राहिलेला मसाला पुन्हा त्या फोडणीमध्ये घातला आणि त्याला चांगलं तळू दिलं. थोडा वेळ तळू दिलं की ते मऊ होतात, छान नरम होतात आणि शिजायला वेळ लागत नाही. पुन्हा त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि त्याच्यावर ताट झाकून ठेवलं. ताटामध्ये पुन्हा पाणी ठेवलं का तर पाणी लागलं असतं त्याच्यामध्ये ओतायला. आणि भाकरी मळायला घेतल्या. भाकरी काय नाही का भाकरीचं पीठ मळायला घेतलं. भाकरी काय खूप गोल अशा जमत नाहीत मला, जसा आकार जमते तसा जमते. कारभारी म्हणतात जमेल तशा कर, पण भात चांगल्या आकाराचं काही नसते. मी व्हॉइस टाकते तर माझी तिथे ॲहू चालू आहे हिचं. छान अशी भाकर भाजली आणि जेवायला घेतलं. बाबू भाकरी म्हणजे नाही का वांग्याची भाजी केल्यावर बाबूला वाटते मटण केलं, म्हणते मम्मा मटण केलं का? हो म्हणायचं त्याला, म्हणते खातो पोटभर, तेवढंच समाधान. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.